जैन मित्रांनो, मी ज्ञानदेव केंद्रे. मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट चॅप्टर दशांश अपूर्णांक. आता मित्रांनो, हा आपला एक शॉर्ट व्हिडिओ आहे. तर आपण अभिनव क्लास या ॲपमध्ये जवळजवळ यावर 30-40 प्रश्न घेतलेले आहेत डिटेलमध्ये, आणि तुमच्या त्या ॲपमध्ये कन्सेप्ट म्हणजे योग्य दिलेले आहेत करून. तर मित्रांनो, जर दशांश अपूर्णांकावर परीक्षामध्ये कोणत्या अँगलनं प्रश्न विचारले जाऊ शकतात, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात. तर मित्रांनो, प्रश्न पहा. गोट्या प्रश्न पाय. वर्गमुळात 0.0049 आहे आणि छेदामध्ये वर्गमुळात 0.49 आहे. आता हे शिकत असताना बघा, दशांश चिन्हाचं वर्गमूळ काढत असताना या संख्येच्या पुढं या ठिकाणी आपल्याला 4 अंक दिसतात. उत्तरामध्ये काय करायचं, निम्मे दशांश चिन्ह घ्यायचे. आणि आता इथं या ठिकाणी 4 आहेत, आपण 2 घेणार. उत्तरामध्ये या ठिकाणी आपले 2 आहेत, इथं 1 घेणार. पहिलं काय करा, आता पहा, वर्गमुळात किती आहे रे, 0.0049. आता याचा काहीच विचार करायचा नाही. ह्या संख्येचं प्रथम वर्गमूळ काढून घ्या. 49चं वर्गमूळ किती आहे रे, 7. बरोबर आहे. या दशांश चिन्हाच्या पुढं किती अंक आहेत रे, 4. मग येणाऱ्या उत्तरामध्ये त्याच्या निमपट घ्यायचे. 4 असेल तर 2, 2 असेल तर 1, 6 असेल तर 3, 8 असेल तर 4. पहा इथं किती आहेत, 4. म्हणून त्याच्या निमपट किती घ्यायचे, 2. म्हणून आपलं तर वर्गमूळ 7 आलेलं आहे. या ठिकाणी एक 0 द्यायचा, नंतर पॉईंट, हे आपलं आलं 0.07 हे उत्तर. या संख्येचं वर्गमूळ किती आलं, 0.07. आता छेदामध्ये पहा, छेदामध्ये किती आहे, 0.49. किती आहे, 49. आता 49चं वर्गमूळ किती रे, 7. या पॉईंटच्या पुढं किती अंक आहेत रे, 2. त्यांची निमपट 1. म्हणून या ठिकाणी 0.7 आलं. या संख्येचं छेदातल्या संख्येचं वर्गमूळ किती आलं, 0.7. आता पहा, या ठिकाणी हे अंशात आहे, हे छेदात आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी मान्य करून घ्या, 0.07 भागिले 0.7. आता या दशांश चिन्हाचा विचार काही करायचा नाहीये. काय करायचं पहा मित्रांनो, वरी 7 आहे, छेदामध्ये 7 आहे. आता बघा, दशांश चिन्ह ऑटोमॅटिक येतं आणि येत पण नाही. आता छेदामध्ये जेवढे दशांश चिन्हाच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य अंशात द्यायचे, आणि अंशामधले दशांश चिन्हाच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे अंक घेऊन काय करायचं, शून्य छेदामध्ये द्यायचं. आता या ठिकाणी मला सांगा, छेदामध्ये ह्या पॉईंटच्या या पॉईंटच्या पुढे किती अंक आहे रे, 1 आहे. म्हणून आपण 1 शून्य द्यायला. अंशामध्ये किती आहेत रे, 2. म्हणून हे 2 शून्य दिले. बरोबर आहे. म्हणजे छेदामधले आणि अंशामध्ये उलट सुलट करायचे. पहा, हा 0 मायनस हा 0 कटला. काय राहिलं रे, वरी 7 राहिला, खाली 7 गुणिले 10 राहिले. बरोबर 7 भागिले 70. 7 1 7, 7 1 7 बरोबर 10. 1 भागिले 10, एकावर किती शून्य आहेत रे, 1. म्हणजे आपलं उत्तर आलं 0.1. उत्तर किती आलं आपलं, 0.1. हे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न दिसायला सोपा वाटतो, बरोबर आहे. परंतु आपल्याला मित्रांनो, हे दशांश चिन्ह घातांक आपल्याला काही नियमाचं पालन करावं लागतं.
आणि काही स्वतःच्या ट्रिक्स बनवा. काय करा? स्वतःच्या ट्रिक्स बनवा. पेपरची काठिण्य पातळी गोट्या फार वाढलेल्या आहेत. आपण त्याच अँगलनं प्रश्नाचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं त्याच मेथडनं अभ्यास करायला पाहिजे. हे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या मित्रांनो हे प्रश्न संपलेले आहेत. आता आपण पोलीस भरती तयार करीत असताना कोणी वनरक्षक, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला MPSC लेवलचे प्रश्न येत आहेत. चला नेक्स्ट प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न काय म्हणतो पहा. वर्गमुळात 64 गुणिले वर्गमुळात 324 गुणिले वर्गमुळात 121 हे छेदामध्ये वर्गमुळात 484 गुणिले वर्गमुळात 576 गुणिले वर्गमुळात 3. आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला कमसे कम 1 ते 30 पर्यंत तोंडपाठ वर्गपाठ पाहिजे, तुम्हाला 1 ते 20 पर्यंत घनपाठ पाहिजे आणि तुम्हाला 1 ते 30 पर्यंत टेबल पाठ पाहिजे. पहा, आणि तुम्हाला कमीत कमी 1 ते 11 पर्यंत कसोट्या पाठ पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला मग मी जे सांगितलेलं आहे वर्ग घन यावर तुम्हाला बुद्धिमत्ता शिकत असताना रिजनिंग हा सब्जेक्ट शिकत असताना हे तुम्हाला वर्ग आणि घन प्रश्नाचं उत्तर काढण्यास फार मदत करतात. जर आपल्याला तुम्ही काय करणार जर पाठ असेल, आता मी सांगतो पहा. आता काय आता पहा बरं, 64चा वर्गमूळ किती रे? 8. 324 कोणत्या संख्येचा वर्गमूळ आहे रे? 18चा वर्ग 364 आहे. आणि गुणाकारात 121चा वर्गमूळ आहे 11. छेदाला छेद बरोबर आहे. 484 याचं वर्गमूळ 22. 576 24 आणि 9 हे 3 झाली क्रिया. आता तुम्हाला कसोट्या का म्हटलं? तुम्हाला कम से कम 11 पर्यंत कसोट्या तोंडपाठ पाहिजे. आता पहा, हे 11 1 11 11 2 22 बरोबर आहे. 8 1 8 8 3 24 3 1 3 3 सक 18 बरोबर आहे. हे इथं 2 उरले, बे 1 बे बे 3 6. आता अंश ठिकाणी 3 उरले आणि छेदाच्या ठिकाणी 3 उरले. 3 1 3 3 1 3. आपलं उत्तर काय आलं रे? 1. उत्तर काय आलं? 1 आहे का? हे पर्याय क्रमांक आपलं 3 हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. गोट्या जर मी काय सांगितलं 1 ते 11 किंवा 12 पर्यंत तुला कसोट्या पाठ पाहिजे, तोंड पाठ पाहिजे, म्हणजे तुला काटाकाटी करण्यास तुला कसोट्या फार मदत करतात. जर तू या ठिकाणी 8 गुणिले 18 गुणिले 21 पुन्हा 22 गुणिले 24 गुणिले 3 असं जर करत बसलास तुझा पेपरचा टाईम हे प्रश्न सोडवल्या तुला संपून जाईल. पुन्हा म्हणायचं पेपर फार हार्ड होता. पेपर हार्ड नाही आहे, तू कोणत्या मेथडनं अभ्यास केलास हे महत्त्वाचं आहे. चला नेक्स्ट प्रश्न पहा. प्रश्न काय म्हणतो पहा. वर्गमुळात 2.25 गुणिले वर्गमुळात 0.64 ची किंमत काढा म्हणते आपल्याला माहिती आहे. ह्याचं काय येणार आहे? 1.5 कारण की ह्याचं वर्गमूळ किती आलं? 15. या पॉईंटच्या नंतर किती अंक येतं? 2. 2च्या निमपट 1. 1 सोडून दशांश चिन्ह द्यायचं. गुणाकारला गुणाकार. ह्याचं 0.8. आता दशांश चिन्हाचा गुणाकार असो, गुणाकार करत असताना ह्याचा विचार करू नका. हे डायरेक्ट 15 गुणिले 8 करा बरोबर 15 8 20.
आता या पॉईंटच्या पुढे किती अंक आहे रे? 1. इथे किती आहे? 1. 1 आणि 1 2. आलेल्या उत्तरामध्ये 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं. मग आपलं उत्तर काय आलं? 1.20. बरोबर आहे. म्हणजे 1.2 हे पर्याय क्रमांक आपलं 3 हे योग्य उत्तर आहे. समजलं गोड्या? गोड्या घातांक, मी काय म्हणतो, घातांक शिकत असताना तुला घातपाठ पाहिजे. मी तुम्ही आता लिहून दिले होते. घातांक हा एक आपण 5 मिनिटाचा व्हिडिओ तयार केलेला आहे. ते तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. 2चा दुसरा म्हणलं 4 आला पाहिजे तोंडात. 2चा तिसरा म्हणलं 8 आला पाहिजे. 2चा चौथा घात 16 आला पाहिजे. 2चा पाचवा म्हणलं 32 आला पाहिजे. 2चा 6वा म्हणलं तुमच्या तोंडात 64 आला पाहिजे. कमीत कमी 5 पर्यंत लक्षात ठेवा. 3चा दुसरा म्हटलं 9 आला पाहिजे. 3चा तिसरा म्हटलं घात किती आला पाहिजे? 3चा घन 27. बरोबर आहे. 3चा चौथा म्हटलं 81 आला पाहिजे. 3चा पाचवा म्हटलं 243 आला पाहिजे. 4चा दुसरा म्हटलं 16 आला पाहिजे. 4चा तिसरा घात म्हटलं 64 आला पाहिजे. 4चा चौथा घात म्हटलं 256 आला पाहिजे. आणि 4चा पाचवा घात म्हटलं 1024 आला पाहिजे. हे कमसे कम मित्रांनो गोट्या हे तोंडपाठ पाहिजेच, तेव्हा तुला घातांक येतो. आणि काही घातांकाचे नियम आपल्याला असं दिसलं आता ह्याचे काय करायचं काय नाही हे आपण गोंधळून जातो. मॅथ इतका सोपा विषय आहे, जण मन लावून केला. आणि गोट्या स्वतःच्या ट्रिक्स तयार करा. अभ्यास करत असताना तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल घ्या, आधुनिक भारताचा इतिहास घ्या, महाराष्ट्राचा इतिहास घ्या, सायन्स घ्या, राज्यघटना घ्या, पंचायत राज घ्या. हे तुम्ही स्वतःच्या नोट्स काढायला शिका आणि स्वतःच्या ट्रिक्स तयार करा. जो स्वतःच्या नोट्स काढायला ज्याला जमलं, स्वतःच्या ट्रिक्स ज्याला जमलं, तो पेपरमध्ये 95 मार्काच्या पुढंच. तर मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.